डेल्टा प्लस विषाणूचा धोका असल्याचं देखील आता समोर आलेलं आहे, कारण राज्यात डेल्टा प्लस या विषाणूच्या व्हेरियंट्सचे 21 रुग्ण आढळलेले आहेत। 7500 नमुने तपासणीसाठी पाठवल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे। या 21 पैकी सर्वाधिक 9 रुग्ण हे रत्नागिरीमध्ये आढळलेले आहेत, तर जळगाव, मुंबई आणि पालघरमध्ये सुद्धा रुग्ण आढळलेले आहेत। सिंधुदुर्ग आणि ठाण्यातही एक रुग्ण आढळलेला आहे। WHOनं व्हेरियंटला डेल्टा हे नाव दिलेलं होतं, मात्र या व्हेरियंटमध्ये सुद्धा आता म्युटेशन झाल्याचं दिसतंय आणि त्यामुळे आता डेल्टा विषाणू डेल्टा प्लस या व्हेरियंट सकट समोर आल्याचं दिसतंय। राज्याला डेल्टा प्लस या नव्या व्हायरस व्हेरियंटचा धोका आता असल्याचं समोर आलेलं आहे। 21 रुग्ण राज्यामध्ये सापडलेले आहेत। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रफुल्ल, राज्याला डेल्टा प्लस या नव्या व्हेरियंटच्या धोक्याची देखील आता एक प्रकारची जाणीव होत असल्याचं दिसतंय। 21 रुग्ण आढळलेले आहेत या डेल्टा प्लस व्हेरियंट्सचे। प्रफुल्ल, याबद्दल सुरुवातीला काय सांगता येईल? अजिंक्य, आपण जर पाहिलं तर राज्य सरकारने साधारणतः 7000 जे सॅम्पल्स आहेत ते केंद्राकडे पाठवले होते आणि जेव्हा या ठिकाणी रिपोर्ट आला तर साधारणतः 21 जणांना डेल्टा आणि डेल्टा प्लस या नवीन जो म्युटंट करोनाचा आलेला आहे त्याची लागण झाल्याचं दिसतंय। यामध्ये प्रामुख्याने 2 शहरं जी आहेत ती रत्नागिरी आणि जळगाव या 2 शहरांमध्ये या म्युटंटचा प्रभाव जो आहे तो दिसतो आहे। राज्य सरकारनं ज्या पद्धतीनं हे लोकांचं पॉझिटिव्ह म्हणजे डेल्टाचा जेव्हा रिपोर्ट आला त्यानंतर ज्या लोकांचे अहवाल जे आहेत ते डेल्टा प्लस आणि डेल्टा यामध्ये आलेले आहेत त्या लोकांनी आतापर्यंत कुठे कुठे प्रवास केला, ते कोणाकोणाला भेटले, त्यांचा एकूण जे दैनंदिन व्यवहार आहे तो कशा पद्धतीने त्यांनी लस घेतली होती का, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तपासल्या जात आहेत। आणि डेल्टा प्लसचे एकूण या जे नागरिकांवर देखरेख देखील केली जाते, त्यांना कुठला त्रास होतोय, पूर्वीच्या जे सिम्पटम्स करोनाचे आहेत त्याच पद्धतीने याचे देखील सिम्पटम्स आहेत, पण ते किती घातक आहेत या सर्व बाबींचा अभ्यास जो आहे तो राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे। प्रफुल्ल, आणि कदाचित येत्या काळात या डेल्टा प्लस व्हेरियंट्समुळे बाधित रुग्णांची संख्या वाढू शकते की काय अशी भीती देखील व्यक्त केली जाते का? कारण आपण बघितलं तर जवळपास 7500 नमुने तपासणीसाठी पाठवले गेलेले आहेत आणि या नव्या व्हेरियंटचा म्युटेट होऊन आलेलं जे व्हेरियंट आहे डेल्टा प्लसचा धोका कदाचित येत्या काळात वाढू शकतो अशी भीती देखील व्यक्त होतीये। प्रफुल्ल, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अतिशय महत्त्वाची गोष्ट जी आहे ती की राज्य सरकारने याच गोष्टी लक्षात घेऊन ज्या लोकांना डेल्टा प्लसच्या संदर्भातले सिम्पटम्स आढळले आहेत त्या लोकांचं ट्रेसिंग करण्यास सुरुवात केलेली आहे। म्हणजे आता समजा जळगावमध्ये एकूण 9 लोकांना हा डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव जाणवला, त्याचबरोबर रत्नागिरी असेल आणि काही 2 जिल्ह्यांमध्ये 1 ते 2 रुग्ण जे आहेत त्यांना हा अनुभव हा जो डेल्टा प्लस आहे तो विषाणू त्यांच्या शरीरात सापडलेला आहे। राज्य सरकारनं सुरुवात अशी केली आहे की या लोकांची आतापर्यंत ज्या पद्धतीनं संचार केलेला आहे, कुठे ते गेलेले आहेत, कोणाकोणाला भेटलेले आहेत, ही सर्व माहिती जी आहे ती गोळा करण्यास सुरुवात केलेली आहे। त्यांच्यावर दैनंदिन देखरेख देखील केली जाते आहे की त्यांना काही सिम्पटम्स जाणवत आहेत का, ते किती तीव्र आहेत, या सर्वांचा अभ्यास जो आहे तो राज्य सरकार करत आहे। जेणेकरून जर आपल्याला ट्रेसिंगमध्ये अनेक लोकांना लोक ट्रेसिंग करता आले, त्यांची तपासणी करता आली, त्यांचे जे नमुने आहेत ते पुन्हा केंद्रीय एजन्सीकडे पाठवल्यानंतर त्यांना जर हा सिम्पटम्स लागला किंवा त्याची लागण झाली तर या ठिकाणी हा जो सिम्पटम्स आहे डेल्टा आणि डेल्टा प्लस त्याची वाढ जी आहे ती होईल असं जे आहे ते सांगता येणार आहे। पण आता सध्या त्यांची ट्रेसिंग सुरू आहे, त्यातले किती लोक पॉझिटिव्ह येतात त्यावर हा संपूर्ण फैलाव किती होईल तो समजणार आहे। बिलकुल प्रफुल्ल, आत्ताच म्हणजे गेल्या काही दिवसांपासूनच रुग्णसंख्येत हळूहळू घट होतीये, दुसरी लाट कुठेतरी आता हळूहळू नियंत्रणात येते की काय असं वाटतंय, मात्र या दरम्यानच आता डेल्टा प्लसचा हा धोका निर्माण होतो, त्यामुळे प्रशासनावर देखील यामुळे मोठा ताण होणार आहे। आरोग्य यंत्रणेला देखील आणखी सजग राहण्याची गरज आहे, कारण म्युटेशन्सचा धोका सातत्यानं येत राहील असं सांगितलं गेलेलं होतं आणि त्याच दृष्टीने आता डेल्टा प्लसचा देखील धोका समोर येताना दिसतोय। प्रफुल्ल, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल?
अधिक आपण जर पाहिलं तर तिसरी लाट येण्याचा जो धोका आहे तो राज्य सरकारने यापूर्वी वारंवार या ठिकाणी सांगितला. सर्वात मोठं आता जर राज्य सरकारला खबरदारी घ्यायची असेल तर डेल्टा प्लस हा आता सध्या 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे आता आपण त्याचे 7 ते 8 पेशंट असतील हे सापडलेले आपल्याला पाहायला मिळतात. जर याच ठिकाणी ट्रेसिंग जर केली गेली तर जे लोक या सर्व रुग्णांच्या संपर्कात आले त्याच ठिकाणी जर ट्रेसिंग केली गेली तर कुठेतरी या संपूर्ण याला म्युटंटला अटकाव जो आहे तो होऊ शकतो. कारण आता ही परिस्थिती केवळ 3 जिल्ह्यातली आहे. जर समजा ही परिस्थिती आणखी वाढली तर नक्कीच राज्य सरकारसमोर मोठी चिंता जी आहे ती होऊ शकते. पण खऱ्या अर्थानं ट्रेसिंग करणं आणि त्यातल्या त्यात जास्तीत जास्त लोकांना हुडकून काढणं हे जर राज्य सरकारने केलं तर एक मोठा धोका जो आहे तो पुढे टळू शकतो. प्रफुल्ल, राज्यामध्ये 21 रुग्ण आढळल्याचं सध्या तरी उघडकीला येत आहे. मात्र देशातल्या इतर राज्यांमध्ये डेल्टा प्लस या व्हेरियंट्सचे म्युटेशन्स आढळले आहेत का, त्याची सिम्पटम्स कोणाला जाणवली आहेत का, त्याबद्दलची काही माहिती केंद्रीय आरोग्य विभागाकडून दिली गेली आहे का फक्त महाराष्ट्रातच सध्या डेल्टा प्लस व्हेरियंट्सचे पेशंट्स आढळत आहेत? अधिक एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. देशामध्ये जे सिम्पटम्स चेक करण्यासाठीचे जे अहवाल आहेत केंद्र सरकारला पाठवायचे असतात त्यामध्ये महाराष्ट्र हा सर्वात जास्त अग्रेसर आहे. राज्यात वेगवेगळ्या भागातून दरवेळी मोठ्या प्रमाणावर रक्ताचे नमुने असतील किंवा जे सिम्पटम्स आहेत त्याचे जे नमुने आहेत ते केंद्राकडे खूप मोठ्या प्रमाणावर पाठवले जातात. साधारणतः एकट्या महाराष्ट्रामधून कमीत कमी 9 ते 10 हजार जे सॅम्पल्स आहेत ते केंद्राकडे या ठिकाणी जातात. त्या तुलनेत जर आपण इतर राज्यांची तुलना केली तर काही राज्यांचा जर आपण विचार केला तर साधारणतः फक्त 1000, 1500, 900 असे सिम्पटम्स जे आहेत ते केंद्राकडे पाठवले जातात. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये जी जागरूकता आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ही तपासणी केली जाते. पण इतर राज्यांमध्ये ती परिस्थिती नाही आहे. त्यामुळे तिथे डेल्टाची काय परिस्थिती आहे हे अजूनही समोर येताना दिसत आहे. बिलकुल प्रफुल्ल, असेच आमच्या सोबत राहा. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे. डेल्टा प्लसचा धोका आता आणखी वाढताना दिसतोय आणि 21 रुग्ण आढळलेत. आरोग्यमंत्र्यांनी त्याबद्दलची माहिती सुद्धा दिलेली आहे. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अजित मांढरे देखील आहेत. त्यांच्याकडनं देखील या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. अजित, ठाण्यात देखील एक रुग्ण डेल्टा प्लस व्हेरियंटचा म्युटेशनचा आढळल्याचं समोर येताना दिसतंय. कशा पद्धतीनं आता ठाण्यातल्या आरोग्य यंत्रणा या सगळ्या आव्हानाला सामोरं जात आहेत, काय नेमकी त्याबद्दलची माहिती? अजिंक्य, ठाणेकरांसाठी ही चिंता वाढवणारी बाब आहे. कारण का आतापर्यंत पहिल्या लाटेवरती दुसऱ्या लाटेवरती ठाणेकरांनी चांगल्या पद्धतीने मात केलेली आहे. सरकारचे जे नियम आहेत, पालिकांचे असेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांचे नियम असतील, अनेक नियमांचं पालन ठाणेकरांनी केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींवर मात करत दुसऱ्या लाटेवरती पण ठाणेकरांनी मात केलेली आहे. त्याच पद्धतीने लसीकरणाचा वेग सगळ्यात जास्त राज्यामध्ये ठाण्यामध्ये आहे. कारण का लोकांनी स्वतःहून स्फूर्तीने येऊन मध्ये पेड असेल किंवा फ्री असेल या दोन्ही पैसे लसी जे आहेत त्या ठाणेकरांनी जास्तीत जास्त घेतलेले आहेत. पण आता हा डेल्टा प्लस व्हेरियंटचं एक रुग्ण ठाण्यामध्ये आल्यामुळे हे धोकादायक आहे ठाणेकरांकरता, हे लक्षात घेतलं पाहिजे. ठाण्यातल्या जे आरोग्य विभाग आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार याचे सॅम्पल्स पाठवले गेले होते. त्या सॅम्पलचे रिपोर्ट आलेले आहेत ते राज्य सरकारकडे आरोग्य विभागाला आले होते आणि त्याहून ही माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे अधिक या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे असं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे. आरोग्य विभागाने हे स्पष्ट केलेलं आहे की सुरुवातीचा जो करोना होता म्हणजे पहिल्या लाटेचा जो करोना होता त्यानंतर दुसऱ्या लाटेचा जो करोना आहे त्यापेक्षाही जास्त गतीनं जास्त वेगानं हा नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट जो आहे तो अतिशय जलद गतीने पसरतोय आणि याचा धोका जास्त आहे. विशेष करून एकत्रित राहणारे जी लोक आहेत त्यांच्याकडून हा पसरण्याची जास्त शक्यता आहे. हे जसं आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये दाटीवाटीच्या वस्ती आहेत, चाळ आहेत, इमारती आहेत. इमारतीत जरी फ्लॅट सिस्टम असली तरी एकेका फ्लॅटमध्ये 3 ते 4 म्हणजे 3 ते 5 जणांचं कुटुंब राहतं. त्यामुळे आता नेमकं एका घरात किती जणांनी राहावं आणि ते जर एकत्र राहिले असतील तर त्याची नेमकी काय काळजी घ्यावी. याही पुढे जाऊन ज्यांनी 2 लसी घेतलेल्या आहेत त्यांना हा जो व्हायरस आहे नवीन आलेला डेल्टा प्लस तो किती मारक ठरेल ह्या गोष्टी अजून स्पष्ट झालेल्या नाही आहेत. त्याच पद्धतीनं मोनोकॉकटेल जे ज्या पद्धतीनं हे होतं अँटीबॉडीज आहेत त्याच्यावरती हा इफेक्ट करतो का हे देखील अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. त्यामुळे अजूनही रिसर्च होणं बाकी आहे किंवा अजूनही याच्यावरती काम सुरू आहे. पण एवढं मात्र नक्की आहे की जर ह्या व्हायरसवर मात करायची असेल
तर पुन्हा नव्यानं सगळ्यांना एकत्रित येऊन म्हणजे एकत्रित लढा द्यायचा याबद्दल, पण एकत्र कुठे यायचं नाही आहे असं आरोग्य विभागाने स्पष्ट केलेलं आहे. याच गोष्टीसाठी आता ठाणे विभागातर्फे ठाणे महानगरपालिका असेल, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर असतील, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत, यांच्यामध्ये काही चर्चा झाली आहे का, काही बैठक आहे का, हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल. पण ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सर्व कार्यालयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की डेल्टा प्लस व्हेरियंट जो आहे त्याचा एक रुग्ण ठाण्यामध्ये आढळल्यामुळे जी काळजी सुरुवातीला घेतली जात होती, विशेष करून रुग्णालय परिसरामध्ये या सगळ्या भागांमध्ये अजून काळजी घेतली जावी. कारण का रुग्णालयामध्ये एखादा कोविड पेशंट आल्यानंतर तिथून काम करणारे लोक किंवा तिथे येणारे लोक जे आहेत नातेवाईक, इथून जास्त प्रसार वाढतो. त्यामुळे इथे येणाऱ्या लोकांना संख्या कशी कमीत कमी करता येईल, रुग्णांना त्या ठिकाणी आल्यानंतर जो रुग्ण आढळलेला आहे त्याचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं, अशा विविध गोष्टी ज्या आहेत याचे आदेश जे आहेत जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी दिलेले आहेत. आणि याचमुळे जी तयारी सुरुवातीला 1 मार्चमध्ये म्हणजे गेल्या वर्षी घेण्यात आली होती, तीच काळजी यावेळी घ्यावी अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवरती आता लोकांनी देखील काळजी घ्यायची आहे. लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे की पुन्हा लॉकडाऊन लागेल का, व पुन्हा सर्व बंद होईल का, तर याचं उत्तर अजूनपर्यंत स्पष्ट नाही आहे. पण लोकांनी आता अनलॉक आहे, बरोबर सगळी दुकानं उघडलेली आहेत. असं असताना याचा फैलाव होऊ नये याकरता तोंडावरती मास्क वापरणं, विशेष करून 3 ते 5 लेअरचं मास्क वापरणं, गॉगल घालणं, हातामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कुठे कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकता तर ग्लोव्ज वापरणं, आणि ह्या तिन्ही वस्तू ज्या आहेत त्या विशेष करून नष्ट करताना त्याची विशेष काळजी घ्यावी. जे सरकारने नियम दिलेले आहेत या सगळ्या नियमांचं पालन करून तर हे सगळं पाळलं तर नक्कीच हा जो नवीन व्हेरियंट आहे डेल्टा प्लस त्यावर देखील आपण मात करू शकतो. अशा सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत. पण शेवटी आता नेमकं ह्याच्यावरती औषध काय हा देखील महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की 2 लसी ज्यांनी घेतलेल्या आहेत त्यांच्यावरती हा किती परिणाम करतो किंवा याचा परिणाम काही होत नाही हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही आहे. त्यामुळे ज्यांनी लसी घेतलेल्या आहेत आता आपण फ्री आहोत, आता आपल्याला अँटीबॉडीज आहेत, आपल्याला काहीच होणार नाही, असे जे भ्रमात आहेत त्यांनी भ्रमात राहू नये असं देखील स्पष्ट केलेलं आहे. कारण का एका अहवालानुसार ज्या कॉकटेल अँटीबॉडीज आहेत त्याच्यावर देखील हा डेल्टा प्लस व्हायरस जो आहे तो मारा करतो आणि तुमच्या अँटीबॉडीज ज्या आहेत त्या जलद गतीने कमी करतो असं देखील एक अहवाल आहे. यामुळे लोकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. सरकारचे नियम पाळाच, पण त्याच पद्धतीने स्वतःहून स्वतःला एक मर्यादा घालून द्या, जेणेकरून हे सर्व हा सर्व जो काळ आहे जसं आपल्याला माहिती आहे की अनेक मोठ्या लोकांनी म्हटलेलं आहे की ह्या 2021 आणि 2020 आणि 21 हे दोन्ही वर्ष जीव वाचवण्याचे आहेत, जीव धोक्यात घालण्याचे नाही. म्हणजे पैसे कमवण्याचे नाही तर आपला जीव कमवण्याचे आहेत असं अनेकांनी म्हटलेलं आहे. तर हे जे मंत्र आहेत किंवा हे जे नारा आहेत हेच लोकांनी आत्मसात केलं पाहिजे. आणि याच अनुषंगे लोकांनी जास्तीत जास्त काळजी घेऊन आपण लोकांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसं होऊ नये किंवा आपण आपल्या थ्रू लोकांना कसा याचा प्रचार प्रसार होऊ नये ह्याची काळजी घेतली पाहिजे. आणि विशेष करून ज्यांनी लस घेतलेली आहे त्यांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे. लस घेतली याचा अर्थ त्यांना आता कुठलाही व्हायरस इफेक्ट होणार नाही असं नाहीये. खबरदारी तर बाळगावी लागणारच आहे. आणि अजित, याचबद्दल पुन्हा एकदा मी आपल्याकडे येणार आहे. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विजय राऊत देखील आहेत, त्यांच्याकडे आता आपण जाऊया. पालघरमध्ये देखील एक रुग्ण आढळलेला आहे या डेल्टा प्लस व्हेरियंटचा, त्याबद्दलची माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. विजय, एकीकडे आपल्याला माहिती आहे दुसरी लाट हळूहळू आटोक्यात येते, नियंत्रण आता कुठे मिळतंय असं वाटत असतानाच आता हा नवा व्हेरियंट समोर आलेला आहे डेल्टा प्लस नावाचा, आणि कदाचित येत्या काळात याचा धोका वाढू शकतो की काय अशी भीती देखील व्यक्त केली जाते. पालघरमध्ये एक रुग्ण आढळल्याचं समोर येत आहे. काय नेमकी आता या पुढची एकंदरीतच प्रक्रिया असणार आहे, कशा पद्धतीनं पालघरमधल्या आरोग्य यंत्रणा या सगळ्या आव्हानाला सामोरं जाणार आहेत? विजय, त्याबद्दल काय सांगता येईल? नक्कीच कुठेतरी दुसरी लाट जी आहे ते आपल्याला उसळताना पाहायला मिळाली. हळूहळू अनलॉक जे आहे ते करायला सुरुवात केली. परंतु आत्ता तर बघितलं तर डेल्टा प्लसचा व्हेरियंटचा एक रुग्ण जो आहे तो पालघर जिल्ह्यामध्ये आढळलेला आहे. त्यामुळं नक्कीच हा नेमका आजार कुठला आहे, कोरोनापेक्षा वेगळं काय आहे का, त्यामुळं अनेक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पण पसरलेलं आहे. जिल्हा प्रशासन जे आहे या ठिकाणी सज्ज झालेलं पाहायला मिळते. परंतु अद्यापही बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर नागरिक गर्दी करताना पाहायला मिळतात. सोशल डिस्टन्सचं या ठिकाणी पालन केलं जात नाही आहे, मास्क लावले जात नाहीत. बरेच मास्क जे आहेत ते हुनहुटीवरती असतात. काही लोक बिनधास्तपणे फिरतात जसं काय कोरोना गेलाच काय.
आणि लस घेतली ह्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही एकदम हे झाला, परंतु तुमची स्वतःची काळजी तुम्ही घ्या, कारण तुमच्यामुळं इतरांनाही याचा धोका बसू शकतो. प्रशासन सध्या सज्ज झाले, कारण एक डेल्टा प्लसचा रुग्ण जो आहे तो पालघर जिल्ह्यामध्ये आढळला आहे. त्यामुळं प्रशासनाच्या पुढे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे की ही गर्दी कशी कमी केली जाईल, कारण सोमवारपासून म्हणजे कालपासूनच 7 ते 4 पर्यंत फक्त दुकानं चालू राहतील. 4 नंतर पूर्णपणे सगळं बंद असेल, फक्त मेडिकल सोडलं तर, हॉस्पिटल सोडलं तर. परंतु आज जर आपण परिस्थिती बघितली तर धोक्याच्या बाहेर जाते काय अशी देखील नागरिकांमध्ये भीती आहे, कारण सोशल डिस्टन्सचं पालन ह्या ठिकाणी केलं जात नाहीये. 2 दिवसापूर्वीच बघितलं, म्हणजे रविवारीच आपण बघितलं की आश्री जो गड आहे, किल्ला आहे, त्या ठिकाणी हजारो पर्यटक फिरायला गेले होते. त्यानंतर आपण ही बातमी प्रसारित केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली. मग ह्याचा उद्रेक किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, कारण शिकलेले लोक आहेत, सुशिक्षित लोक आहेत, ते देखील ह्याचं पालन जे आपल्याला करताना पाहायला मिळत नाहीत. कारण ठाणा असेल, मुंबई असेल, ह्या ठिकाणी किंवा वापी, गुजरात, पालघरचा काही शहरी भाग आहेत, त्या ठिकाणी आले होते. जर डेल्टा प्लसचा जर एखादा असा जर रुग्ण जर त्यात आढळला तर किती मोठा उद्रेक होऊ शकतो ह्या डेल्टा प्लसचा देखील, हे देखील गांभीर्याने घेणं खूप महत्वाचं आहे. आणि सोशल डिस्टन्स किंवा सगळे दुकानं उघडले असं नाही की तुम्ही काही करा, कारण बिनधास्तपणे, कारण शाळेला सुट्ट्या आहेत, मुलं असतील, कॉलेजचे विद्यार्थी असतील, ते पर्यटन स्थळी आपल्याला फिरताना पाहायला मिळत आहेत. पावसाचे दिवस आहेत तरी देखील फिरत आहेत, परंतु हे कुठंतरी आपण टाळलं पाहिजे, कारण सगळ्यात मोठा उद्रेक जो आहे जर आला, तिसरी लाट जर आली तर मग पुन्हा एकदा अनलॉक होईल, कारण शासन देखील वारंवार सांगते की तुम्ही. बरोबर आहे विजय, मी येतो आपल्याकडे पुन्हा एकदा. आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. आपण यानंतर रत्नागिरीमध्ये जाणार आहोत. आपले प्रतिनिधी स्वप्नील घाग सध्या आपल्या सोबत आहेत. रत्नागिरीमध्ये जे 21 पैकी 9 रुग्ण फक्त रत्नागिरीत एकटे आढळलेले आहेत, त्यामुळे रत्नागिरीमध्ये कदाचित हा धोका जास्त असू शकतो की काय असं बोललं जात आहे. स्वप्नील, 9 रुग्ण आढळलेत रत्नागिरीत या डेल्टा प्लस व्हेरियंटचे. प्रशासन, जिल्हा जे प्रशासन आहे, आरोग्य यंत्रणा आहेत, कशा पद्धतीनं या आव्हानाला आता सामोरं जात आहेत, कोणकोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली जाते आणि या व्हेरियंटच्या आणखी आढळण्याच्या दृष्टिकोनातनं काय नेमकी खबरदारी घेतली जाते स्वप्नील? अजिंक्य, डेल्टा प्लसच्या नवीन व्हेरियंट वरून गेले 4 दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संभ्रम होतं. स्थानिक वृत्तपत्रामधून बातम्या छापून आल्यानंतर काल स्वतः जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबत प्रेस कॉन्फरन्स घेऊन दुपारी 1 वाजता असं सांगितलं होतं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डेल्टा व्हेरियंट किंवा त्यापेक्षा वेगळा कुठलाही व्हेरियंटचे रुग्ण आपल्याकडे नाहीयेत. मात्र अगदी 4 तासाच्या आतच स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रात्री सांगितलंय की 9 रुग्ण जे आहेत ते रत्नागिरीतले आहेत. संगमेश्वर तालुक्यातले हे सगळे रुग्ण आहेत अशी माहिती मिळते. त्यामुळे प्रशासनाने ऑलरेडी या ठिकाणी संगमेश्वर भागामध्ये मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू केलेल्या आहेत. जवळपास 5000हून जास्त चाचण्या सुरू केलेल्या आहेत. तिथे नाकाबंदी सुरू आहे. अनेक भागात कंटेनमेंट झोन जे आहेत ते जाहीर केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने स्वप्नील यांच्याशी आपला संपर्क तुटलाय कदाचित, पण या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे कदाचित आरोग्य यंत्रणेला आणखी डोळ्यात तेल घालून या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवावं लागणार आहे, कारण कदाचित या व्हेरियंटचा धोका वाढू शकतो की काय अशी भीती व्यक्त होती आहे. याबद्दलची माहिती आपल्या प्रतिनिधींनी आपल्याला दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. एक ब्रेक घ्यायची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर या डेल्टा फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय कुलकर्णी सर आहेत. डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. हा नवा व्हेरियंट आता डेल्टा प्लस म्हणून समोर येताना दिसतोय, म्युटेशन होऊन आल्याचं समोर येताना दिसतंय. हा नेमका कितपत धोकादायक आहे त्याबद्दल सुरुवातीला डॉक्टर काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा तर सर्व दर्शकांना मी सांगू इच्छितो की भारतामध्ये सेकंड वेव्ह मध्ये मुख्यतः डेल्टा व्हेरियंटच जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळालाय. डेल्टा प्लस हा त्याच्यातला अजून एक उपप्रकार आपल्याला या ठिकाणी दिसायला लागलेला आहे. त्याची मारकता अजून सिद्ध झालेली नाहीये. महाराष्ट्रात साधारणतः 21 रुग्ण काल आपल्याला सापडलेले आहेत. 100 रुग्णांचं सॅम्पलिंग प्रत्येक विभागामध्ये करावं आणि त्याच्यातनं रुग्ण शोधावेत अशी जी आपली पद्धत सुरू झाली आहे महाराष्ट्र सरकारने केलेली, त्याच्यामुळे हे समोर यायला लागलेलं आहे. पण प्रत्यक्ष कॅडाव्हरिक सॅम्पलिंग हा प्रकार आपल्या इथे अजून तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाहीये. म्हणजे मृत रुग्णाच्या मध्ये कुठला व्हेरियंट आढळलेला होता हे बघण्याची अजून आपल्याकडे कॅडाव्हरिक सॅम्पलिंग जे आहे ते ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी त्याची मारकता ही खऱ्या अर्थाने समजेल. आजही कोरोनाची मारकता ही साधारणतः 1 ते 2% एवढीच मर्यादित आहे. म्हणजे 100पैकी 1 किंवा 2 रुग्णच दगावण्याचं प्रमाण असल्यामुळे याच्यामध्ये व्हेरिएशन जरी झालं तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला धोका आहे असं आता या क्षणी तरी म्हणता येणार नाही. डॉक्टर, पण मग याचे काही वेगळे काही सिम्पटम्स उठावदारपणे दिसत आहेत का, किंवा
काही फार फरक वाटतोय का? कारण ज्या वेळेला म्युटेशन होऊन एखादा व्हेरियंट समोर येतो त्यावेळेला तो अधिक धोकादायक असतो असं अनेक वैद्यकीय तज्ज्ञ सांगत असतात, अनेक डॉक्टर्सचं देखील मत आहे. आपल्याला नेमकं याबद्दल काय वाटतं? आपण म्हणालात धोका फार जास्त नाहीये, हे अजून समोर आलेलं नाहीये. मग नेमकं याबद्दल काय सांगता येईल? थोडंसं तुम्हाला सांगायला मला आवडेल की कुठलाही व्हायरस, जसं आता कोरोना व्हायरस बद्दल आपण या ठिकाणी बघतोय, हा 10 वर्षापूर्वीचा अस्तित्वात होता. त्यानंतर काही कारणाने त्याच्या मारकता आणि त्याच्यानंतर प्रसार हा एकदम मोठा झालेला आहे त्याच्या व्हेरिएशन मध्ये. साधारणतः 12 ते 14 दिवसामध्ये व्हायरसमध्ये म्युटेशन होतं असं म्हणतात. म्हणजे आज जर समजा आपण आपला विचार केला तर माझी ज्ञानेश्वर माऊलींच्या वेळी जी पिढी असेल त्याच्यातनं माझ्यापर्यंत झालेल्या या 30-35 पिढ्या या व्हायरसने गेल्या वर्ष सव्वा वर्षात पार केलेले आहे. म्हणजे एवढं त्याच्यामध्ये स्वतःमध्ये परिवर्तन एवढ्या झपाट्याने होतं हे आपण समजू शकाल. आता याच्यामध्ये काही प्रमाणात मारकता किंवा इतर गोष्टी आहेत ते आपल्याला शोधणं, याच्यासाठी त्याचं कुणाकुणामध्ये आज याच्याबद्दल जास्त चर्चा एवढ्यासाठी चाललेली आहे की जी व्हॅक्सिन्स आज आपण वापरतोय ही व्हॅक्सिन्स खरोखर याच्यावरती प्रभाव करू शकतील का नाही याच्याबद्दल शास्त्रज्ञ आता तपास करतायत. बरोबर. व्हायरसची मारकता याच्यापेक्षा सुद्धा आजचं जे सगळ्यात मोठं चिंतेचं कारण जे आहे ते म्हणजे आपण जी व्हॅक्सिन्स एवढ्या मोठ्या प्रमाणात दिली ती व्हॅक्सिन साधारणतः अल्फा आणि बीटा यांच्यापर्यंत त्याचा उपयोग होतो हे सिद्ध झालेलं आहे. पण आजच्या या व्हायरसवरती साधारणतः 30 ते 35% पासून 70% वेगवेगळे अनुमानं लावली जात आहेत की ज्या प्रमाणात हे व्हॅक्सिन यांच्यावरती प्रभावकारी ठरू शकेल. म्हणजे जे आज वापरलं जाणारं व्हॅक्सिन आहे ते या व्हायरसवरती, हा लक्षात ठेवा की हा mRNA प्रकारचा आहे, डीएनए प्रकारचा व्हायरस नाही आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला लगेच त्याच्यावरचं व्हॅक्सिन जे आपण वापरलं जातंय हे mRNA म्हणजे RNA व्हॅक्सिन असल्यामुळे याच्यामध्ये झालेले बदल जे झपाट्याने व्हायरसमध्ये होत आहेत त्या प्रमाणात व्हॅक्सिनचा आपल्याला काही बदल करावे लागतील का याच्यासाठी सगळी आज चर्चा चाललेली आहे. मारकता ही कोरोना व्हायरसची जेवढी मारकता आहे त्याच्यामध्ये खूप मोठा फरक हा पडणार नाही. आणि लक्षात ठेवा माणसाशी आज ही गाठ आहे. आज माणूस हा इतक्या प्रगत अवस्थेमध्ये शरीर आहे की ज्याच्यामध्ये स्वतःची 6000 केमिकल्स तयार करायची आपल्या शरीराची क्षमता आहे आणि आपली स्वतःची इनबिल्ट इम्युनिटी आहे. त्यामुळे त्या व्हायरसला आपण एवढं न घाबरून जाता आपल्या मूळच्या इनबिल्ट इम्युनिटीवर जास्त फोकस केला, व्हॅक्सिनचा प्रभाव किती होतोय, मारकता किती आहे, या सगळ्यांच्या जोडीलाच आपल्या स्वतःच्या वैयक्तिक इम्युनिटीला जास्त जोर देण्यासाठी जे काही सांगितलं जात आहे सरकारतर्फे, आयुष मंत्रालयातर्फे, आपल्या राज्य सरकारतर्फे, स्वतःची इम्युनिटी वाढवण्यावरती जर प्रयत्न केला तर ती इनेट इम्युनिटी कितीही व्हेरिएशन्स आली तरी सुद्धा त्याला आपल्याला टिकून पुरून उरणार आहे. बरं. डॉक्टर, डेल्टा व्हेरियंटचे 63 जिनोम्स सापडलेत असं देखील आता समोर येत आहे आणि आपण बघितलं तर खास करून ब्रिटनमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळलेले आहेत आणि त्यामुळं कदाचित याबद्दलचं जे एक प्रकारचं संशोधन करणं गरजेचं आहे की कशा पद्धतीनं हे म्युटेशन होत आहे, काय नेमकी यामागची कारणं आहेत, याचा फायदा भारतातल्या या सगळ्या रिसर्चसाठी होऊ शकेल असं वाटतं. आणि जिनोम्स जी सापडली आहे 63 त्याबद्दल सुरुवातीला काय सांगता येईल? मुळात आपण लक्षात घ्या की प्रत्येक व्हायरस हा वेगवेगळ्या प्रकारच्या जिनॉमिक सिक्वेन्सने तयार होत असतो आणि त्याच्यामधली वेगवेगळ्या प्रकारची ही बदल जे आहेत हे शोधणं हे शास्त्रज्ञांचं काम आहे. एक विशिष्ट ब्रँच आहे व्हायरोलॉजीची की ज्याच्यामध्ये हे सगळे बदल बघितले जातात. पण आज आपल्याकडे एवढा वेळ नाहीये की या प्रत्येक बदलाचं शास्त्रीय तेवढ्या प्रमाणात आज आपल्याकडे प्रगत तंत्र आणि त्याचा निश्चित उपयोग कसा करायचा याच्यासाठी सुद्धा बरेच मतभेद आहेत. आपल्याकडे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहेच, पण प्रत्यक्षामध्ये त्याचा उपयोग जर समजा आज व्हायरसचा विचार केला की 63 आणि याच्या पुढे जाऊन आपल्याला अजूनही बरेच त्याच्यामधले सिक्वेन्सेस वेगवेगळे मिळण्याची शक्यता आहे, त्याच्या स्पाइक्स मध्ये फरक येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे व्हॅक्सिन मध्ये काही बदल करावा लागेल का याच्यावरती आज जास्त चर्चा चालू आहे. आणि त्यामुळे मारकता ही सिद्ध होईपर्यंत आज आपल्याकडे 21 रुग्ण आढळलेत, कदाचित उद्या 2100 आढळतील, पण त्याच्यासाठी आपण घाबरून जायची जरूर नाहीये. त्याच्यावरती योग्य पद्धतीने औषधं आणि कोरोना या एका विशिष्ट प्रकारच्या जी आपल्या विषाणूवरती काम करणारी औषधं याच्यावरती संशोधन एका बाजूने चालू आहे. पण त्याच्याच बरोबर दुसरं आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की शास्त्रज्ञांचं काम जे चालू आहे ते आता एका संशोधनाच्या स्टेप वरती आहे, ठराविक पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. तर त्यावेळी लोकांनी घाबरून जाण्यासारखी तरी आज स्थिती आहे असं या ठिकाणी दिसत नाहीये.
डॉक्टर आणि या सगळ्या बाबींचा आपण जर विचार केला तर आपण मगाशी लस घेतलेल्यांचा उल्लेख केलात की लस यावर प्रभावी ठरू शकेल का नाही किंवा त्याबद्दलच्या ज्या काही संभ्रमावस्थेच्या गोष्टी आहेत त्याबद्दल प्रकाश टाकण्यासाठी नेमकं काय सांगाल? ज्यांनी लस घेतलेली आहे, ज्यांना कदाचित आता या व्हेरियंटचं समोर आल्यानंतर एकंदरीतच काय होणार आपल्याला, किंवा जे लस घेऊ इच्छित आहेत, ज्यांनी पहिला डोस घेतलाय पण त्यांचा दुसरा डोस व्हायचा आहे, त्यांना नेमकं काय मार्गदर्शन कराल? आपण म्हणालात भीती बाळगण्याचं कारण नाही, कारण याची मारकताच अजून सिद्ध झालेली नाही. त्याबद्दल डॉक्टर काय सांगाल? दोन गोष्टी लक्षात ठेवा की जे काही वॅक्सिन आपण घेतलेलं आहे ते व्हायरस प्रोटीन्स, काही ठिकाणी जिवंत व्हायरस, काही ठिकाणी दुसऱ्या पद्धतीने केलेले प्रभावहीन व्हायरस त्यांच्या कवचावरती असल्या स्पाइक प्रोटीन्स वरती आज वॅक्सिनचा या ठिकाणी निर्मिती केली गेली आहे. त्यामुळे कुठलाही त्याच्यामध्ये बदल झाला तरी सुद्धा या प्रोटीन्स वरती आधारित असलेलं वॅक्सिन जे आहे ते त्या व्हायरसच्या मारकता किंवा भेदकता याच्यावरती तर निश्चितच परिणाम करेल. म्हणजे व्हायरस तुमच्या शरीरात शिरला, त्या ठिकाणी असलेलं वॅक्सिन जरी 100% प्रभावी नाही झालं तरी निदान तुम्हाला काही प्रमाणात तरी संरक्षण निश्चित देणार आहे. आणि त्यामुळे कुठलंही व्हायरसचं वॅक्सिन जे आज तयार केलं जातं 100% त्याच्यामध्ये आपण म्हणू शकत नाही की पूर्ण क्षमता आहे कुठलंही व्हायरस आज अवेलेबल असलं वॅक्सिनेशन. त्यामुळे त्याच्यामुळे 100% प्रोटेक्शन कुठलंच वॅक्सिन आज कुठल्याच प्रकारच्या व्हायरसला देत नाहीये. असं असलं तरी सुद्धा वॅक्सिन डेव्हलप केली जात आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की 60%, 70% कधी कधी 80% ज्यावेळी त्या ठिकाणी तुम्हाला संरक्षण देण्याची क्षमता त्या वॅक्सिन मध्ये आहे असं आपण म्हणतो. पण त्याचा अर्थ त्याच्यापासून येणारा मृत्यू दर हा निश्चित तुम्ही घटवू शकताय. त्यामुळे माणसाला एखाद्याला व्हायरस पासून होणारं त्या ठिकाणचं इन्फेक्शन होणार नाही असं म्हणता येणार नाही. इन्फेक्शन होईल पण त्यांनी माणसाला मृत्यू येणार नाही इथपर्यंत तरी आज या वॅक्सिनचं आपण या ठिकाणी सांगू शकतो. कुठलंही वॅक्सिन जे आज आपल्या भारतात वापरलं जाणारं कोविशिल्ड असू दे, कोवॅक्सिन असू दे, पुढे येणारी वॅक्सिन्स आहेत, त्याच्यामुळे व्हायरस घेतल्यानंतर मृत्यू येण्याचं प्रमाण हे अतिशय कमी होणार आहे. आणि म्हणूनच वॅक्सिनेशन जे घेतलेलं आहे त्यांनीही निश्चिंत राहा की तुम्ही घेतलेल्या वॅक्सिनचा तुम्हाला निश्चित काहीतरी फायदा निश्चित होणार आहे. आणि त्याच्यातनं तुम्हाला जरी समजा पुन्हा इन्फेक्शन झालं या डेल्टा व्हेरियंटचं तरी सुद्धा तुम्हाला घाबरून जाण्यासारखं किंवा लगेचच्या लगेच हातपाय गाळून त्या ठिकाणी मला काहीतरी प्रचंड होणार आहे अशा पद्धतीने नको. कारण मानसिकता पॉझिटिव्ह असणं या काळात खूप गरजेचं आहे. तुम्ही जर समजा धीर ठेवला तर ते व्हायरसला सुद्धा तुम्ही पुरून उरताय, हे भारताने सिद्ध केलंय ऑलरेडी. बरोबर. डॉक्टर, आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. आपण बघितलं की ब्रिटनमध्ये हे 63 डेल्टा व्हेरियंट डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले. डेल्टा प्लस किंवा डेल्टा चे जे इतर व्हेरियंट्स आहेत ते जगातल्या इतर देशांमध्ये आढळलेत का? त्या सारखे पण कदाचित त्यापेक्षाही कदाचित जास्त मारकता असलेले, आणि त्या दृष्टीनं नेमकं आता काय केलं जात आहे त्या देशांमध्ये जेणेकरून हा धोका येत्या काळात टाळता येऊ शकेल? आणि जी म्युटेशन्स सातत्यानं आपण पाहतो आहोत या व्हायरसची, कशा पद्धतीनं त्याला थोपवता येऊ शकेल असं वाटतं? आपण लक्षात घ्यायला पाहिजे की अमेरिकेने वॅक्सिनेशन जवळजवळ 90% पहिल्या स्टेजचं पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे तिथे आढळणाऱ्या रुग्णांची संख्या खूप कमी झालेली आहे. ब्रिटनमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने. आणि आता सगळा रिसर्च जो चाललेला आहे तो मुख्यतः ज्यांना ते व्हायरसेस त्या ठिकाणी शोधून त्याच्यावरती काही परीक्षण करणं आहे तर त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन्स आहेत काही बघणं चाललेलं आहे. आफ्रिकेमध्ये अजूनही फार कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी याच्याबद्दलचं काम चालू आहे. भारतामध्ये सुदैवाने आपल्याकडे रुग्णसंख्या जेवढ्या मोठ्या प्रमाणात आहे त्याच्या मानाने आपलं जरी वॅक्सिनेशन पूर्ण झालं नसलं तरी आपल्या इथे एक हर्ड इम्युनिटीच्या दिशेनेही आपण चाललोय. सेकंड वेव्ह नंतर तर हे प्रकर्षाने जाणवलंय की मोठ्या प्रमाणात लोकांना स्वतःची इम्युनिटी ही डेव्हलप झालेली आहे. तर त्यामुळे आपण म्हणू शकतो की जगभराचा विचार केला तर आज तरी आपल्याकडे सगळ्यात जास्त रुग्णांची संख्या आहे. आणि त्यामुळे आपल्या इथे काय होतं याच्याकडे जगाचं लक्ष आहे. आणि आपल्या इथे आपण असं बघितलंय की जरी हे व्हेरियंट्स वेगवेगळ्या प्रकारचे आलेले असते, ज्याला डेल्टा प्लस किंवा एवाय व्हेरिएशन आपण म्हणतोय, या पद्धतीने आणखीनही बरेच प्रकार आपल्याला सापडलेले आहेत आपल्या व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूट्सना. पण यापैकी कुठलाही असा नाहीये म्हणजे जसं इथे व्हायरस शिरला आणि लगेच 2 दिवसामध्ये माणसाचा मृत्यू झाला अशा पद्धतीचं व्हेरिएशन या व्हायरसमध्ये आता तरी दिसत नाहीये. जे व्हेरिएशन नाही ते त्याच्यामधल्या लक्षणांमध्ये थोडंसं ते कुठल्या दिशेने पुढचा प्रवास करताय त्याची दिशा दाखवणार आहे. उदाहरण झालं तर पूर्वीचा जो व्हायरस होता त्याचा मुख्य अटॅक हा तुमचा घसा, नाकाची आतली बाजू आणि त्याच्यानंतर मग छाती अशा पद्धतीने होतात. पुढच्या व्हायरेशननी पोटाच्या आतल्या बाजूला त्याच्यामध्ये अटॅक होताना दिसायला लागलाय. मग त्या ठिकाणी कुणाला लूज मोशन होत आहेत, कुणाला पोटामध्ये खूप दुखून येतंय, कुणाला उलटीसारखे सेन्सेशन आहेत, हे आपल्याला बघायला मिळालंय. त्याच्या पुढचा व्हेरिएशनचा प्रवास हा कदाचित आपल्या सॉफ्ट ऑर्गन्सकडे असेल असं तज्ञ म्हणतायत. कदाचित याच्यामधला आणखीन एक व्हेरिएशन असंही येण्याची शक्यता आहे की जे एअरबॉर्न
याच्याऐवजी कदाचित ते वॉटर बॉर्नच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. बर कारण आपल्या इथे जे काही डिस्पोजल सिस्टीम्स ज्या काही आहेत त्याच्यावरती फार नियंत्रण आपण या मधल्या पिरियडमध्ये ठेवलं नाहीये. हा हा त्यामुळे तिकडेही लक्ष द्यावं लागणार आहे की आता एवढ्या मोठ्या प्रमाणात पीपीई किट आहेत किंवा रुग्णांच्या संबंधी असलेल्या सगळ्या गोष्टी काही काही वेळा होम आयसोलेशन आपण केलं होतं त्यावेळी सांडपाण्यातून काही गोष्टी गेल्यात आणि याच्यातनं पुढे कदाचित वॉटरबॉर्न इन्फेक्शन जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे अशी शास्त्रज्ञांना त्या ठिकाणी भीती वाटते. म्हणून ते सगळ्यांना सांगतायत की जास्तीत जास्त काळजी घ्या आणि त्याचबरोबर रुग्णाच्या संबंधीचं जे काही डिस्पोजल आहे तेही योग्य पद्धतीने करा. आणि हे जर समजा लक्षात ठेवलं तर पुढचे येणारे व्हेरियंट्स आहेत हे मारक होण्याच्या ऐवजी एकदम प्रभावहीन होण्याची सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काळजी घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने शास्त्रज्ञांचा आणि शासनाचा प्रयत्न चालू आहे. बिलकुल. डॉक्टर, आणखी काही प्रश्न आहेत जे आपल्याला विचारायचे आहेत ज्यांची उत्तरं खरं तर जाणून घेणं खूप गरजेचं आहे. मी विनंती करतो आपल्याला, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडलेले राहा. एक ब्रेक घ्यायची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर आपण आणखी महत्त्वाची माहिती या संदर्भातली जाणून घेणार आहोत. कुठे जाऊ नका, बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. पासून या भागात बिबट्या दिसत असल्यानं जीव मुठीत धरून इथले शेतकरी आपल्या शेतात कामाला जात आहेत. या बिबट्यासाठी नायर रुग्णालयाच्या हेड ऑफ मायक्रोबायोलॉजी डॉक्टर जयंती शास्त्री देखील आहेत. डॉक्टर, आपलं देखील मी स्वागत करतो न्यूज 18 लोकमतमध्ये. आपण बघतो आहोत हा डेल्टा प्लस नावाचा नवा व्हेरियंट आता समोर आलेला आहे जो म्युटेट होऊन आलेला आहे आणि 21 रुग्ण राज्यामध्ये आढळलेले आहेत आणि कदाचित येत्या काळात आणखी रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होतीये. आपलं नेमकं या सगळ्या डेल्टा प्लस व्हेरियंट बद्दलचं नेमकं काय ऑब्झर्वेशन आहे, सुरुवातीला ते आपल्याकडनं जाणून घ्यायचंय. हे बघा, आता डॉक्टर कुलकर्णींनी जसं सांगितलं की वॅक्सिन घेतल्यानंतर कुणालाही सिव्हिअर इन्फेक्शन होणार नाही, तर रोग प्रतिकार शक्ती आहे. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की व्हायरस जे आहे ते आपल्यापेक्षा शहाणा आहे. तर काय असतो, आपण जेव्हा अँटीबॉडीज निर्माण करून रोग प्रतिकार शक्ती वाढवतो तर व्हायरस आपला म्युटेट होऊन इम्यून एस्केप म्हणतात. म्हणजे हाऊ कॅन द व्हायरस एस्केप द इम्युनिटी म्हणजे अँटीबॉडीज विच आर प्रेझेंट. त्याचा व्हायरस मध्ये म्युटेशन चालू असतो. तर आपल्याला एवढंच लक्ष ठेवलं पाहिजे की काही व्हेरियंट असू द्या, आपण वॅक्सिनेशन घेतल्यानंतर जी रोग प्रतिकार शक्ती अँटीबॉडीज मुळे आपल्या शरीरात असते त्याच्यामुळे सिव्हिअर इन्फेक्शन होणार नाही. होऊ दे ना, म्युटेशन होऊ दे, व्हायरस आपला म्युटेट होणारच. नवीन व्हायरस आहे, जगाला आपण शिकतोय की काय काय व्हायरस करू शकतात. खरं म्हटलं तर आमच्यासाठी तर मोठा चॅलेंज आहे. आम्ही रोज शिकतो की व्हायरस आता हा रूप धारण करतो, आता तो रूप घेतो, आता हे रूप घेतो. तसं आमच्या पण नॉलेज त्याच्याबद्दल वाढलेलं आहे. पण एवढं आपण नेहमी लक्ष ठेवलं पाहिजे की जी अँटीबॉडीज आहे त्याच्यामुळे सिव्हिअर इन्फेक्शन होणार नाही. बरोबर. डॉक्टर उदय कुलकर्णींनी देखील हेच सांगितलं की घाबरून जाण्याची खरं तर गरज नाही. लस जर घेतली असेल तर रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीरात असणारच आहे आणि त्यामुळं याचा तितकासा एकंदरीतच धोका येत्या काळात कदाचित असणार नाही. पण डॉक्टर जयंती शास्त्री, पॉसिबिलिटीज नेमक्या याबद्दलच्या काय आहेत? तिसऱ्या लाटेचा धोका आहे असं सातत्यानं आपण ऐकतो आहोत. त्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं सध्या फार गरजेचं आहे हे आपल्याकडनं मला जाणून घ्यायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे याचे व्हेरियंट्स जे आहेत डेल्टाचे, खास करून इतर देशांमध्ये देखील आढळलेले आहेत, त्याच्याशी सिमिलर देखील असतील कदाचित. पण या सगळ्याचा आपल्या देशामधल्या या व्हेरियंट्सच्या अभ्यासामध्ये नेमका कशा पद्धतीनं फायदा होऊ शकेल, किंवा आपल्या देशात जे व्हेरियंट्स आढळतात, डेल्टा प्लसचा आपण उल्लेख केला, या डेल्टा प्लसच्या दरम्यान जो अभ्यास होईल त्याचा नेमका कशा पद्धतीनं फायदा करून घेता येऊ शकेल? पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपल्या देशातून कोविड गेलेला नाहीये. लोकांमध्ये एक गैरसमज आहे की आता कोविड गेला, आता आपण मास्क काढू शकतो. हे गैरसमज आहे. आपण मास्क काढू शकत नाही, कारण आता नवीन नवीन व्हेरियंट आपण बघतोय, म्युटेशन बघतोय. तर आपल्याला जर का आपण लस घेतला असेल तरी अँटीबॉडीज आहे, पण त्याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकत नाही.
त्याच्यामुळे आपण काळजी घेतलं पाहिजे. हा. आपण मास्क गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क नक्कीच घातला पाहिजे. शक्यता आपण सेफ डिस्टन्स ठेवला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग जे 6 फुटाचं म्हणतो आपण, पण गर्दीच्या ठिकाणी मला तरी वाटतंय की आपण जाऊ नये. गेलो तरी आपण व्यवस्थित मास्क, आता मास्क घालताना मी एक महत्वाचं गोष्ट सांगणार की नोज क्लिप असतो ना, तसंच मास्क घातला पाहिजे. लोक कसं करतात, नुसतं ते नाकाखाली असं मास्क घालतात. तोंड नाही तुम्हाला बंद करायचं, तुम्हाला नाकामध्ये क्लिप घालून व्यवस्थित मास्क तुमच्या चेहऱ्यावर बसला पाहिजे. बरोबर. त्याचा आपण काळजी घेतलं पाहिजे. लोकांना एक फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी आहे की नुसतं तोंडावर घातलं तर पुरे, नाक त्यांच्या उघडं असतो. हे सगळं गोष्टचा आपण काळजी घेतलं पाहिजे. हँड वॉशिंग सतत आपण ठेवलं पाहिजे आणि शक्यतो आपण गर्दी नाही करायला पाहिजे. म्हणजे सोशल गॅदरिंग जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये कमी ते कमी माणसं असलेला बरं आहे. अजून आपण काय मुक्त झालो नाहीये कोविड पासून, तर आपण हे सगळं काळजी घेतलंच पाहिजे. आणि जिनोम सिक्वेन्सिंगच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन की प्रत्येक स्टेट मधनं सिक्वेन्सिंग होतोय. आपले सगळं सॅम्पल्स जे आहेत ते नॅशनल सेंटर्स मध्ये जातात आणि तिथे सिक्वेन्सिंग होतोय. त्याच्यामुळे आपल्याला सारखं माहिती मिळते की आता आपल्याकडे कुठचं व्हेरियंट आहे आणि त्या व्हेरियंटमुळे रोग प्रतिकार शक्तीवर काय फरक पडणार, बदल पडणार असं आपल्याला समजतं. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतंय की आपण काळजी घेतली पाहिजे. जी काळजी आपण आतापर्यंत घेत आलोय, आपण इम्पेशंट नाही व्हायला पाहिजे, आपण पेशन्स ठेवला पाहिजे आणि कोरोना पासून मुक्त होईपर्यंत वी हॅव टू रिअली टेक केअर ऑफ अवरसेल्व्स अँड सावधान राहा. अगदी खरंय, अगदी खरंय. डॉक्टर उदय कुलकर्णींकडे मी जाणार आहे आता. डॉक्टर, एक शेवटचा छोटासा जाता जाता प्रश्न. आपण तिसऱ्या लाटेचा धोका समोर आहे असं सातत्यानं ऐकतो आहोत. या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे नवे व्हेरियंट्स येणं, त्याचे रुग्ण वाढणं, येत्या काळात कदाचित आरोग्य यंत्रणेला आणखी सतर्क राहणं गरजेचं असणार आहे, कारण हा काळच तसा आहे. डॉक्टर, जाता जाता नेमकं काय सांगाल याबद्दल आणि प्रेक्षकांना नेमकं काय आवाहन कराल? सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, व्हेरियंट्स किती आले तरी तो कोरोना पेक्षा आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती याच्याकडे आपल्याला जास्त लक्ष ठेवायला पाहिजे. आपण जास्तीत जास्त जेवढं स्वतःला आतून मजबूत करू, बाहेरून नाही, जेवढा आतून मजबूत करू तेवढा आपण या सगळ्या प्रकारच्या, आणि त्याच्यासाठी आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी भरपूर उपाय आपल्याकडे आहेत. आपलं भारतीय समृद्ध आयुर्वेदाचं शास्त्र आहे ते तुम्हाला प्रतिकार शक्ती चांगली करण्यासाठी भरपूर मार्ग देतंय. त्याचा वापर करून आपण जर समजा केलं तर आपल्या शरीरावरती या व्हायरस आणि अशा आणखीन किती जरी समजा हल्ले आले तरी त्याच्यातनं आपण निश्चित स्वतःला वाचवू शकतोय. त्यामुळे स्वतःच्या प्रतिकार शक्तीवरती विश्वास ठेवा आणि त्याला जास्तीत जास्त मजबूत करा. त्याच्यासाठी लागणारा अगदी एका बाजूला च्यवनप्राश आहे, दुसऱ्या बाजूला वेगवेगळी औषधं सांगितली जात आहेत. या सगळ्यांचा वापर करून आपल्याला आपली इन्नर लाइनिंग, आणि या ठिकाणी सगळ्यात पुढच्या युद्धामध्ये उपयोगी पडणार आहे ती आपली इन्नर लाइनिंग, म्हणजे आपली श्वासाच्या पासून आतमध्ये जाणारी आणि पोटामध्ये आतमध्ये जाणारी जी म्युकोझल लाइनिंग आहे ती जेवढी चांगली करू तेवढ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी येणारे व्हायरसेस आणि त्याच्यापासून होणारे साईड अटॅक, म्हणजे थोडक्यात म्हणजे गुंडांची टोळी आपल्यावरती जशी या ठिकाणी हल्ला करून येते तसं एका बाजूने व्हायरस आहे, दुसऱ्या बाजूने म्युकरमायकोसिस सारखी वेगवेगळी ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स आहेत. या सगळ्यांपासून आपल्याला स्वतःला वाचवायचं असेल तर पहिल्यांदा आपल्या शरीराकडे लक्ष द्या. याच्यातल्या नको असलेल्या गोष्टी जेवढ्या असतील तेवढ्या कमी करायच्या आणि जेवढ्या जास्तीत जास्त चांगल्या करता येतील मग त्याच्यामध्ये कालच झालेले योगा दिवसापासून आपण प्राणायाम चालू करूया, वेगवेगळ्या प्रकारचे श्वसनाचे व्यायाम, आसनं आणि खाण्यापिण्यावरती योग्य लक्ष देऊन आपण स्वतःला मजबूत करूया. असे शेकडो व्हायरस येऊ देत, आपल्याला त्याच्यापासून काही धोका नाही. मग तिसरी लाट येऊ दे, चौथी लाट येऊ दे, त्याच्यासाठी आपल्याला घाबरायचं कारण राहणार नाही. पण जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत मात्र सगळ्या सोशल डिस्टन्सिंग पासून इतर जे काळजी सांगितले त्याही घ्यायला पाहिजेत. आणि आय रिअली अप्रिशिएट लोकमत की तुम्ही हे सातत्याने चालू ठेवलंय वर्षभर, की
कोरोना आणि त्याच्यापासून घाबरून जाऊ नये म्हणून पॉझिटिव्हिटीचं चळवळ जी चालू केली आहे त्याच्यासाठी लोकमतला आमच्या सगळ्यांचे अभिनंदन, धन्यवाद आणि शुभेच्छा. बिलकुल डॉक्टर. आणि आम्ही सातत्यानं आवाहन देखील करत असतो प्रेक्षकांना की तुम्ही सगळ्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करा. डॉक्टर जयंती शास्त्री मगाशी म्हणाल्या होत्या की मास्क कसा लावावा हे देखील खूप महत्त्वाचं आहे सांगणं. आणि आम्ही हे सातत्यानं सांगत असतो की नाक आणि तोंड झाकलं जाईल अशा पद्धतीनं हा मास्क लावा, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा त्रास होणार नाही, इन्फेक्शन तुमच्यापर्यंत येणार नाही आणि तुम्ही सुरक्षित राहू शकाल. डॉक्टर जयंती शास्त्री आणि डॉक्टर उदय कुलकर्णी, आपल्या दोघांचेही आभार. आपण या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल मार्गदर्शन केलं. मला निश्चितपणे असं वाटतं की हे ऐकल्यानंतर लोकांमध्ये जी भीती किंवा जो काही एक प्रकारचा संभ्रम होता तो निश्चितपणे दूर झाला असेल. रोगप्रतिकारक शक्ती आपली टिकवणं अतिशय गरजेचं आहे. वैद्यकीय तज्ज्ञांचं देखील हेच मत आहे. आपण बघितलं कशा पद्धतीनं या डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण जरी राज्यात आढळलेले असले तरी येत्या काळात हा धोका परतवून लावण्यामध्ये आपण सर्वजण यशस्वी होऊ शकतो हे डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. फक्त डॉक्टर जे आपल्याला सांगतात ते आपण काटेकोरपणे पाळलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे. मी पुन्हा एकदा दोन्ही डॉक्टर आपले आभार मानतो आपण याबद्दलची माहिती दिली त्याबद्दल. या सगळ्यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.